रोज मी झाडू मारताना मला हा डबा दिसतो आणि हा डबा मी कधीच वापरत नाही, पण ना मला हा फेकावासारखाच वाटत नाही. म्हणजे फेकायची इच्छाच होत नाही, इतका छान डबा आहे. तर म्हटलं चला बघू आज ह्याचा काहीतरी उपयोग होतो आहे का बघूया. म्हणून ड्रेसिंग टेबलमध्ये पडलेलं माझं अस्ताव्यस्त जे साहित्य होतं ते तरी ह्याच्यामध्ये बसतं आहे का ह्यासाठी मी बघत होते. तर सगळं साहित्य मी सेपरेट केलं आणि ज्या क्लिप्स होत्या माझ्या त्या क्लिप्स सगळ्या मी ह्या बॉक्समध्ये ठेवून दिल्या आणि खरंच खूप सुंदर दिसत होतं. तर म्हटलं चला थोडे दिवस का असेना ह्याचा आपण वापर करून घेऊया आणि छान सुटसुटीत दिसत होतं. फायनली माझ्या 2 साड्या उरल्या होत्या फॉल लावायच्या, त्या लावून झाल्या आणि हे सगळं साफसफाई करताना मला नेलपेंट दिसले आणि खूप दिवस झाला नेलपेंट लावलीच नव्हती. मग म्हटलं चला नेलपेंट लावून घेऊया आणि मी नेलपेंट लावत असताना पिल्लू पण सारखं मध्ये हात घालत असतं, सो त्यालासुद्धा लावली. आता मी ज्यावेळेला पूजा करत असते त्यावेळेला घंटीचा आवाज आला रे आला की भावार्थ आमचा असा जोरात टाळ्या वाजवत असतो आणि त्याला ना खिडकीत बसायला खूप आवडतं. 4 दिवस झालं विरजण लावलं होतं आणि मला ना लोणी काढायचं होतं. तर म्हटलं चला मिक्सरला पटकन ताक बनवून त्याचं लोणी काढून घेऊया. आता हे ताक इतकं कडू लागत होतं, दुसऱ्या दिवशी मी पिऊन बघितलं तर मला ते खूपच कडू लागलं. म्हणून मग मी ते फेकूनच दिलं. तुम्ही या ताकाचं काय करताय हे मला नक्की सांगा. छान असा लोण्याचा गोळा तयार झाला आणि आज आहोंनी टिफिन नेला नव्हता. म्हणजे त्यांच्या कंपनीत ते काहीतरी त्यांचं प्लॅनिंग होतं जेवणाचं, सो त्यांनी टिफिन नेला नव्हता. पण मी मेथीची भाजी निवडून ठेवली होती टिफिनला देण्यासाठी. तर म्हटलं ती खराब होऊन जाण्यापेक्षा, कारण परत शनिवार रविवार आला की ती तशीच राहून जाते, म्हणून मग माझ्यासाठी 2 भाकरी आणि छान अशी मेथीची भाजी तव्यातच करून घेतली आणि एका बाजूला असं तूप छान कडवून घेतलं. आता भावात हे सगळं काम होईपर्यंत भावात इतका रडत होता की मी त्याला संत्री खायला दिली, पण त्याला संत्री नको होती, त्याला चिरमुरे पाहिजे होते.